राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर आर आर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे भारतातील जातीय दंगली. भारताला 1947च्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून बऱ्याच भागामध्ये, बऱ्याच शहरांमध्ये जातीय दंगली झालेल्या आहेत. आणि जातीय दंगली या 1947च्या पूर्वी पण झालेल्या आहेत. या जातीय दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्य जीव घेतलेले आहेत. मालमत्तेची जाळपोळ करून मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. की मागच्या 10 वर्षात मोदी आल्यापासून जातीय दंगलीमध्ये जरासा खंड पडला होता. एवढी हिंमत नव्हती जातीय दंगल करण्यामध्ये की जेवढी काँग्रेसच्या काळामध्ये जातीय दंगल व्हायची. आणि जातीय दंगल ही शांतिदूत करायचे. आणि ते हिंदू सणाच्या वेळेस, शिवजयंती, गणपती विसर्जन मिरवणूक आणि नवरात्राच्या मिरवणुकीमध्ये किंवा हिंदू धर्माच्या ज्या काही धार्मिक कार्य असतील त्यावेळेला हे शांतिदूत 100% दंगल घडवायचे. आता काल UPमध्ये मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यांनी आज त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था इतक्या चांगल्या प्रमाणात ठेवलेली आहे आणि गुन्हेगारांवर एवढा वचक ठेवलेला आहे की आज गुन्हेगारांची हिंमत नाही आहे गुन्हा करण्याची, जातीय दंगल करण्याची. आणि ज्यांनी या दंगली केल्या त्यांची काय गत झालेली आहे, त्यांच्या घरावर बुलडोजर चाललेले आहेत आणि त्यांना पोलिसाच्या सुधरीचा एवढा मार बसलेला आहे की आयुष्यात त्यांनी पुन्हा हिंमत करणार नाहीत, इतका मार बसलेला आहे. जातीय दंगलीमध्ये भाग घेतल्यानंतर त्या व्यक्तीचं मिळणाऱ्या ज्या काही सुविधा त्या बंद केल्या पाहिजेत. सर्वप्रथम निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क, त्यानंतर नोकरीसाठीचा हक्क, त्यानंतर त्याला शासनाकडून ज्या काही सवलती मिळत असतील, रॅशन आहे इत्यादी ज्या काही आहेत त्या पण त्या रद्द केल्या पाहिजेत. म्हणजे त्या माणसाला आयुष्यभर अशी आठवण राहिली पाहिजे की त्याला 100 लोकांना सांगितलं पाहिजे की पुन्हा या घटनेमध्ये जाऊ नको तू, यामुळे तुझ्या वैयक्तिक आयुष्याचं फार नुकसान होते. कारण की जोपर्यंत जातीय दंगलीमध्ये भाग घेणाऱ्या लोकांना तुम्ही चांगला धडा शिकवणार नाहीत तर पुन्हा यांची हिंमत होणार नाही आहे. आणि जातीय दंगलीमध्ये स्वतःच अफवा पसरायच्या आणि दंगल करायची. कारण या शांतिदूतांचं काय आहे, रोजच्या रोज मजुरी करून खायचं आहे. ना त्यांच्याकडे घर आहे, ना त्यांच्याकडे कार आहे, ना मोटरसायकल आहे. मग अशी दंगल स्वतः घडवायची आणि हिंदू समाजाच्या मालमत्तेचं नुकसान करणे, घरं जाळणे, गाड्या जाळणे, फोडणे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. आता या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी फार गंभीर होण्याची वेळ आलेली आहे. काल नागपूरमध्ये झालेली जी दंगल आहे ती भयानक आहे. पूर्ण मॅनेज आहे, प्री प्लॅन आहे. आणि त्या दंगलीमधले जे काही सहभाग केला आहे किंवा त्या दंगलीचे जे काही मास्टर माइंड आहेत त्यांना असा धडा शिकवायला पाहिजे की पुन्हा कोणतीही दंगल घडू नये, कोणीही दंगलीमध्ये भाग घेण्याची शक्यतासुद्धा किंवा हिंमतसुद्धा करू नये. हा विषय आता गंभीरतेने घेण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक वेळा दंगली झाल्या, घोषणा केल्या, नुकसान भरपाई दिली, म्हणून हे प्रकरण संपणार नाही आहे. आणि भविष्यकाळाच्या
हितासाठी, सुरक्षिततेसाठी, भारताच्या कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी या जातीय दंगलीबाबतीत आता सिरियस विचार करायची वेळ आलेली आहे. आणि यामध्ये जनतेकडूनही काही सूचना मागवाव्यात, जेणेकरून दंगलीबाबतीत एक स्वतंत्र कायदा निर्माण होईल की ज्यामुळे भविष्यकाळात दंगलीमध्ये सहभाग घेण्याची सुद्धा अशी भीती राहिली पाहिजे की तो पुन्हा भाग नाही घेऊ शकला पाहिजे. कारण भारतात तर जातीवाद खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे इस्रायल, जो समोरच्या शत्रूचा पूर्ण नायनाट करतो. एकदम टोकाची भूमिका घेतो. आणि ते आपण पाहिलेलं आहे की त्या देशाविरुद्ध ज्या ज्या लोकांनी भूमिका घेतलेली आहे, घटना केल्या आहेत, त्यांना या इस्रायलच्या मिलिटरीनं अद्दल घडवली आहे. जातीय दंगल कधी चांगली नाही, त्याचा जाहीर निषेध एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी करणार. ज्या दंगलीमध्ये ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, हे सुद्धा माझं मागणी आहे. आणि पुन्हा अशा प्रकारच्या दंगली घडू नयेत यासाठी काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. आता महाराष्ट्राच्या लेवलवर CID खातं आहे. काय करतं हे खातं? अशा घटना घडणार त्याची पूर्वसूचना त्यांना कळत नाही का, मिळत नाही का? का मिळूनसुद्धा दुर्लक्ष करतात? असं काही होतं आहे का? याचाही विचार व्हायला पाहिजे. आणि नागपूरमध्ये घडलेली घटना ही भयानक आहे. भारतातल्या सर्वसामान्य माणसाला शांततेने जगण्याचा अधिकार आहे, पण असे जे जातीयवादी लोक आहेत ते सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं मुश्किल करून टाकले. जातीय दंगलीच्या बाबतीमध्ये आता जाहीर चर्चा व्हायला पाहिजे. याबद्दल कठोर एक कायदा आलाच पाहिजे. कायदे आहेत पण स्वतंत्र जाती दंगलीसाठी, आणि त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. तर सर्वसामान्य माणसाला शांततेने जगता येईल. नाहीतर अशा दंगली जर घडू लागल्या तर सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल आहे. तो नाहक याचा बळी जातो आहे. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.